येवकार हांव भक्तीपय बाळगी तुमकां सगळ्यांक आयच्या खाशेल्या कार्यावळीक येवकार करता। आयज आमी आसात गोकर्ण पर्तगाळ जिवोत्तम मठान। श्री रामदेवाक श्री वीर विठ्ठल देवाक नमस्कार करता। गुरु परंपरेतल्या सगळ्या गुरु महाराजाक नमस्कार करता। मठाच्या 550 वर्साच्या भव्य महोत्सवाच्या निमतान गुरु महाराजाक प्रणाम करता आणि आयच्या आमच्या मुलाखतीक सुरवात करता। पहिली गजाल म्हळ्यार ही मठ आरंभ जाल्ले 1475 साली आणि बद्री क्षेत्राचे बद्री नारायणाचे क्षेत्रान आमगेले समाजाचे माधव म्हणले वटूक फलीमार मठाचे धावे पीठाधिपती श्रीमन नारायण श्री रामचंद्र तीर्थ स्वामी महाराजांनी ते वटूक त्यांनी संन्यास दीक्षा थंय दिली आणि नारायण बद्री क्षेत्रांत ते संन्यास दीक्षा घडिला जेन थंयचे जी बद्री नारायणाचो मुख्य अधिपती बद्री नारायण त्या निमित्ताने आमचे परंपरेचे आरंभाचे गुरुचे नाव नारायण तीर्थ असे तांकां नामाभिधान केले। ताजे उपरांत तांणी कडेरी वापस सकल येत असताना वाराणसी आयले। वाराणसी आयिल नंतर थंय तांणी एक मठ स्थापना जाली। त्या निमित्तानं पहिली मठ आमचे श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जिवोत्तम मठाचे पहिली मठ कसन आसा मूल मठ कसन आसा ते वाराणसीन तू 1475 साली आरंभ जाले आणि आमचे नारायण तीर्थ स्वामीचे म्हळ्यार हे फाउंडेशन स्टोन ना फाउंडेशन डे कसन आसा स्टोन न्ही फाउंडेशन डे ते चैत्र शुद्ध द्वितीया मन्मथ नाम संवत्सर चैत्र शुद्ध द्वितीयाचे दिवसाक तिथीचे प्रमाणे त्यांना आरंभ जाल्ले। सो त्या निमित्तानं थंयतुल्यान आरंभ जावन वाराणसीन प्रथम मठ थंय स्थापना केली। ताजे उपरांत तांणी दक्षिण देशाक तांणी आयले। ताजे उपरांत 1476 भटकळांत तांकां थंय तांणी मठ स्थापना जाले। आमचे एक मठाचे विशेषता कसन म्हळ्यार विशेषता म्हळ्यार तुम्ही आयकले उरतले श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जिवोत्तम मठ असे हे करतात आणि स्वामीचे नाव हे करताना श्रीमद नारायण तीर्थ श्रीपाद वडेर स्वामी। श्रीपाद तरी कॉमन असा बट वडेर म्हण हे कसन आसा ते बिरुद असा ते एक मान असा ते केळदीचे संस्थानांनी त्यांनी ते मठाचे स्वामी म्हणजे पहिले स्वाम्याक नारायण तीर्थ स्वाम्याक त्यांनी ते मान म्हणून तांकां ते समर्पण केले। ते असे जाले की म्हळ्यार भटकळांत केन्ना स्वामी महाराज आशिल्ले तेन्ना थंयचे समाजाचे लोकांनी केळदीचे रायाक त्यांनी आमंत्रण दिले की तुम्ही येऊन गुरु महाराजाची भेट घेवची। तेन्ना राजा म्हणून ताका सत्कार आतिथ्य हे त्यांनी करचे पडता। सो केन्ना तो केळदीचो राजा येत आशिल्लो तेन्ना ते कन्नड भाशेन तांणी सांगता आशिल्ले की वडेयरिगे जय वागली वडेयरिगे जय वागली म्हणून अशें तांणी जयघोष करत आशिल्ले। तेन्ना ते राजान सांगले की आमी वडेयर न्ही तुमचे गुरु महाराज वडेयर म्हणून घेवन सो आमकां त्या पदवीनी ते तुमी तुमचे गुरूक हे करा। सो त्या निमित्ताने ते वडेर शब्द कसन आसा ते आमगेले नारायण तीर्थ स्वाम्याक तांणी समर्पण केले आणि त्या दिवसांतल्यान आज पर्यंत प्रत्येक स्वाम्याक तांणी जयघोष करत असताना श्रीमद नारायण तीर्थ श्रीपाद वडेर स्वामी म्हणून असे तरेचे नाम पद्धती पळय। आता खूपशे गजाल असे विचारतात की तुमचे असे मोठे नाव कशी झाले श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जिवोत्तम मठ भरपूर झाले बाकीकडे असे एक एक नावान इजिली जाता तुमगेले असे भरपूर जाले न्ही। श्री संस्थान तरी ते एक हे आसा संस्थान म्हण निमित्तानं गोकर्ण पर्तगाळी जिवोत्तम हे कशी आयले म्हण कितें आमचे तिसरे स्वामी महाराज जे जिवोत्तम तीर्थ श्रीपाद वडेर स्वामी महाराज आसाची ते अत्यंत तपस्वी आणि खूप त्यांनी 70 वर्ष मठ परंपरेन 70 वर्ष पीठाधिपती जाऊन गेनू मठाचे कारभार परेल म्हणजे एकच स्वामी म्हणजे ते जिवोत्तम तीर्थ स्वामी। बाकी स्वाम्याचे कालकीर्द पीठाधिपती जाऊन 50 वर्ष
ना 55 इयर्स हायेस्ट असा. ताजेपेक्षा जास्त हायेस्ट म्हळ्यार जीवोत्तम तीर्थ स्वामी 1518 AD तुल्यान 1588 पर्यंत. सो लगभग 70 इयर्स तांणी गादीचेर आशिल्ले, 70 इयर्स. आणि जीवोत्तम तीर्थ स्वाम्याने तांचे कारकिर्दीन तांणी गंडकी यात्रा, दामोदर कुंड यात्रा केल्या. आणि जे आम्ही रामदेव वीर विठ्ठल म्हणटाची, रामदेवची प्रतिमा जे 550 वर्षा पयलीं आमकां प्राप्त जाल्या, ते फलिमारू मठाचे 10वे मठाधिपतीन आमचे प्रथम स्वामी संन्यास दीक्षा घेतील नंतर तांणी प्रतिनित्य पूजा करचे खातीर तांणी रामदेवाची प्रतिमा दिली. ती आमची मूल प्रतिमा. जीवोत्तम तीर्थ स्वामी महाराज केन्ना गंडकी यात्रेक गेल्ले, दामोदर कुंड यात्रेक गेले, तांकां 3 विठ्ठलाची मूर्ती प्राप्त जाली. तातूंत एक विठ्ठलाची मूर्ती तांणी भूविजय विठ्ठल कसन आसा तांणी ते गोकर्णांत दवरले. आणि दिग्विजय विठ्ठल कसन आसा तांणी बसरूर, जे तांचे जन्मस्थान आशिल्ले, बसरूर म्हळ्यार उडपी त्या सायड येता, उडपी त्या सायड रिजना येता. सो बसरूरान थंय दिग्विजय विठ्ठला दवरले. आणि तांचे उपासने कितेरी वीर विठ्ठल कसन आसा तांणी मठान दवरले. सो त्या दिवसांतल्यान आमच्या मठाचे 2 आराध्य देव जालो, श्री रामदेव, वीर विठ्ठल. सो ताका लागून असेल एक तपस्वी महंत नाजाल्यार असेल एक विचारवंत असेल्या स्वामी महाराजाल्या निमित्तान आमकां ते वीर विठ्ठल प्राप्त जाल्या निमित्तान आमगेले ते मठाचे नांवान ते स्वाम्याचें नांव ॲड जालें, जीवोत्तम म्हणून घेन अशें ॲड जालें. ताजे उपरांत गोकर्णांत आमचे मठ जाले. गोकर्ण हांगातल्यान एक 80 किलोमिटर आसा. सो गोकर्णांत आमचे थंय एक भटकळाचे मठ जाले नंतर आमचे मठ गोकर्णांत जाले. सो गोकर्णांत मठ जाल्या निमित्तान गोकर्णाचे शब्द थंय हे जाले. कडे 6th पॉन्टिफ मठ परंपरेचे 6th यती कोण आशिल्ले, श्री रामचंद्र तीर्थ श्रीपाद वडेर स्वामी महाराज. त्यांनी गोकर्णांत वास्तव्य करत असताना तांकां एक स्वप्न सदृश जालें, म्हणजे स्वप्न दृष्टांत जालें. आणि ते मठाचे बॅक सायड एक त्यांनी खनन केलं, भूखनन केलं. आणि भूखनन केले नंतर विश्वकर्म निर्मित, विश्वकर्म म्हळ्यार देवाचो शिल्पी म्हणून आम्ही हे करतात, देवशिल्पी तो विश्वकर्म म्हणून आम्ही सांगतात. ताणे निर्माण केलेली तसले भ्रातृसहित म्हणजे लक्ष्मण सीता समेत रामचंद्राची मूर्ती आणि मुख्य प्राण म्हणजे मारुतीची मूर्ती तांकां थंय प्राप्त जाली गोकर्ण मठाच्या फाटल्यान. कडे खंय स्थापना करची असे विचार हे करत असताना तांकां ते दृष्टांतांत कसन सांगे की म्हळ्यार की दक्षिण देशाक घेवन वचपाक जाय. ते कशी घेवन वचची किंवा पालखींत घेवन वचचे. आणि पालखींत घेत वताना खंय जास्त वेट जाता थंय स्थापना करची म्हणून अशी निर्णय जाता. सो तांणी गोकर्णांतल्यान ती चारही मूर्ती तांणी घेवन आयले आणि लागी लायन तांणी पैंगिणी पावले. पैंगिणी पावले नंतर तांकां ते भार ते पालखीचे कसन वेट आसा ते खूब हेवी जावचे चालू जालें. त्यामुळे ते निदर्शन थंय येवपाक लागले. कडे एकदम थंयच काय मार्गाच्या मध्येच हे करचें जायना, स्थापना करचें जायना. सो वापस तांणी ध्यान लायलें की कितें करचें. कडे तांकां अशें कळून आयलें की एक दिवस तांणी थंयच रावले, 1 डे नायट थंयच हे जालें. आणि रात्री तांकां एक अशें एक विशय कळून आयलो, सूचना प्राप्त जाले की फाल्यां नेक्स्ट डे मॉर्निंग एक गाय येता आणि ती गाय तुमकां वाट दाखोवन दिताली की ही मूर्ती खंय प्रतिश्ठा करची. सो ती गायन कडेर अशें येत ही कुशावतीचे नदीचे तिरारी तिगेल होंटींतल्यान तिणें दुधाचे धार भायर आयले. आणि तेन्ना स्वाम्यान अशें चिंतलें की आतां मूर्ती हांगाच प्रतिश्ठापना करची. आणि तीच मूर्ती आज हांगा प्रतिश्ठापीत जाल्लो आसा. आणि लागी हे पर्तगाली मठ स्थापन जाले 1656 AD, 1656 AD. आणि लागी आत्ता 370 इयर्स जाता. आता 369th रनिंग आसा. आणि येवच्या वर्साक 2026 70 इयर्स परिपूर्ण जाता. आणि 2056
400 वर्ष परिपूर्ण जाता पर्तगाळी मठात. त्यांना बांधील तसली ही गर्भाघर ना देवस्थानाचे प्राकार मेन सेंटर कसं नसा ते आजपर्यंत रिस्टोर केलं असा. सो ते लागी 370 वर्षाचे जुन्याचे कसं वास्तू मिळे आणि ती मूर्ती ही केन्नाही बदलना. आता ही सेम मूर्ती पूजन जायत आलेलं असा. सो पर्तगाळी मठ स्थापन झाल्यानंतर कडेर ह्या तिन्ही जॉईन झाले. श्री संस्थान, गोकर्ण मठ, गोकर्ण क्षेत्र, गोकर्ण पर्तगाळी 1656 आहे झालं. जीवोत्तम स्वामी महाराज. सो त्यातून श्री संस्थान, गोकर्ण, पर्तगाळी, जीवोत्तम मठ अशी म्हणून ह्या झाल्या. बट आईचे हे कालमानांत गोवाचे लोक कसं नसतात त्यांनी उठू पर्तगाळी मठ त्यांनी सांगचे. कडेरी उडपीचे त्या सायडाकानी कसं नसा त्यांनी जीवोत्तम मठ म्हणून त्यांनी सांगताची. गोकर्ण नॉर्थ केंद्रा ह्या सायडाकानी गोकर्ण मठ म्हणून सांगतात. कशी सांगल्यार सुद्धा एकच मठ आहे. गोवाचे पर्तगाळी मठ म्हळ्यार हेच पर्तगाळी, गोकर्ण मठ म्हळ्यार हेच, जीवोत्तम मठ म्हळ्यार हेच जाता. सो असे जाऊन आमचे मठाचे इतिहास पुढे चलत कडे 6वे स्वामी महाराजांनी हांगा हे केले. तानी महाराजांनीच कडेर हांगा रथोत्सव जी रामनवमीची रथोत्सव आसा ते तांचे काळातून आरंभ जायत गेले. कडेर असेच पुढे चलत भरपूरशे स्वामी महाराजांनी पोर्चुगीसाचे काळाचे आता तुम्हीच विचारले की मठाचे कसन रोल असा समाजांत. सो तेन्नाचे काळांत पोर्चुगीसाचे काळांत बाटाबाटी जाता आशिल्ले. तेन्ना स्वामी महाराजांना हांगातून तांणी खंय स्थळांतर जालें ना. आमचे तेन्ना डिचोली मठ आशिल्ले तेन्ना सुद्धा हांगा हे जालें. आमचे एक मठग्रामांत एक पयली मठ आशिल्ली तीही उद्ध्वस्त जाल्लो आसा आणि त्या एक पुस्तकांत तांणी उल्लेखही केलेला आसा. सो इतले सर्व ही जाल्यार सुद्धा स्वामी महाराज हांगाच आशिल्ले की आमगेले धर्माचे रक्षण आमी करून घेऊ का. त्यातून आमी सांगता न्ही धर्मो रक्षती रक्षिता म्हणून. आमी जर धर्माचे रक्षण केल्यार धर्म आमचे रक्षण करता म्हणून. बट खूप लोकांक त्रासही जाले ताजे लागून तांणी स्थळांतर जाले. किंतु स्वामी महाराज हांगा उरून वापस ते धर्म प्रचार करून द्वैत मत प्रचार करून जगद्गुरु मध्वाचार्य हांचे वैष्णव परंपरा कसन आसा ताजे तांणी प्रचार केले. विष्णू सर्वोत्तम, हरी सर्वोत्तम, वायू जीवोत्तम हाचे सर्वही तांणी प्रचार करत ही परंपरा चलत आयले. खरे 18वे स्वामी पूर्णप्रज्ञ तीर्थ स्वामी महाराज आशिल्ले. तांचे काळांतू एक भरपूरशे गजाली घडले. ताजे उपरांत पोर्चुगीसाचे राजवाडा पोर्तुगल थंयतुल्यान तांणी गेले एक सनद आयले 1882 की पर्तगाळी मठाचे स्वायत्ता हे फक्त स्वामी महाराजाचेच. हाका आनी कोणे ट्रस्टीज ना, हाका आनी काय कुमिसांव मंडळी ना, सेक्रेटरी ना, कोणे ना. सर्व मठ आणि स्वामी बोथ आर सेम. हाका कुमिसांव मंडळी ना, हाका हे ना अशे तरेचे एक निर्णय पोर्चुगीज सरकारांनी ती एक व्यवस्था करून घेवन दिले. कडेरी 19th स्वामी पद्मनाभ तीर्थ स्वामी, 20वे स्वामी श्रीमती इंदिराकांत तीर्थ स्वामी. सो असे करत आता आम्ही 24वे पीठाधिपती जाऊन घेवन आम्ही हांगा विराजमान जाल्लो आसाच म्हळे. आणि आता येवचे 550 वर्ष हे एक मोठो सार्थ पंचशतमानोत्सव कार्यक्रम आम्ही पर्तगाळी मठान 27 नोव्हेंबर ते डिसेंबर 7 पर्यंत हांगा करचे अशी आम्ही एक मनात संकल्प दवरले. आणि ताजे पहिले आम्ही 550 कोटी राम नाम जप हे एक अभियान समाज हांचे मध्येन आम्ही हे केले. सो ते राम नाम जपाचे हवन ते नोव्हेंबर 27 तुल्यान डिसेंबर 7 पर्यंत हांगा घडताले. ताजे उपरांत आमगेले संपूर्ण जी 550 वर्षाचे कार्यक्रमाचे आसा ताजी सांगता डिसेंबर 7 तारीखाक जाताले. आता रथयात्रा ही आरंभ जाल्लो आसा आणि ती रथयात्रा ऑक्टोबर 18 तुल्यान चालू जाल्या. आणि ते आम्ही पर्पजली बद्रीनाथ तुल्यानच चालू केले. कारण कित्याक म्हळ्यार ह्या मठाची स्थापना बद्रींत जाल्ले
पहिले स्वाम्याक आश्रम दीक्षा बद्रीनारायणाचे सानिध्यांत प्राप्त झाले. ताजे निमित्तान रथयात्रा ही आम्ही बद्रीनाथातूनच आरंभ केले आणि ही पर्तगाळी पर्यंत येऊन पावता. सो बद्रीनाथ टू पर्तगाळी हे 38 डेसाचे 38 to 40 डेसाचे हे रथयात्रा असा आणि हे रथयात्रेन भरपूर लोकांना सहभाग घेऊन हे केलं असा. आणि गोवाचे हांगा लागी 20 तारखेच्या नंतर गोवांत प्रवेश करता आणि 4-5 दिवस गोवांत सर्वकडे जप केंद्रांतू हांगा गोवांत लागी 20 सेंटर्स आसात जप केंद्राचे. सर्व ही जप केंद्रा वचून अंतिम जाऊन 26 तारखेक पर्तगाळी मठाक चंपा षष्टीचे दिवसाक पर्तगाळी मठा येऊन पावता. नेक्स्ट डे तुलन आमचे हवनाचे सर्व ही आरंभ जाता आणि डिसेंबर 7 ही सार्ध पंचशतमानोत्सवाचे कार्यक्रम सांगता घडताली. सो अशी कार्यक्रमाचे रूपरेषा मठ परंपरा अशे तरेचे घडून आयिल्ले आसा आणि रामदेव वीर विठ्ठलाचे आशीर्वादान हे कार्यक्रम बरे रितीर जाताले अशे एक विश्वास आसा. 2.5 वर्षा पहिले अशे एक विचार आयलो की एक मठाचे एक नूतनीकरण करचे, सौंदर्यीकरण करचे ना आणि नवीन कितें एक वास्तू उभारचे अशी एक आमी संकल्प केले. ती संकल्प येवचे कारण कसन की म्हळ्यार पहिले इतले लोकांचे आवक हांगा नाशिल्ली. पहिले थोडे लोक येता आशिल्ले, जास्त प्रमाणाचे लोक येवचे म्हळ्यार तेन्ना तितले कनेक्टिविटी अशे तरेचे नाशिल्ले. 50 वर्षां पयलीं म्हळ्यार 1982-84 प्रिय आमचे गुरुस्वामी महाराजांनी ही जे भायरचे परिक्रमा आसा, भायरचे कसं बिल्डिंग आसा ती आमचे गुरुस्वामीचे महाराजाचे समयाचे बांदिल्ली. सो हांगा आमी काय हे केलें ना, फक्त आमी हांगा रिनोवेशन केलें. म्हळ्यार टायल्स काडले, दुसरे टायल्स बसयले, वयरचे सिलिंगाचे थोडे हे केले. ते सिलिंगाचे लाकूड कितें आसा ते नवीन घेतिल्ले न्ही. जे आमी हांगा इंदिराकांत भवनाचे बिल्डिंग जे काडचे आशिल्ले तेन्ना भरपूर लाकूड आमकां प्राप्त जालें आणि ती लाकूड आमी यूज करून ते हांगा आमी यूज केले. सो हे फूल कॉरिडोर विदाउट न्यू परचेज ऑफ वूड आमी सर्व ही करून घेतले. म्हळ्यार बेस्ट आउट ऑफ वेस्ट अशें कशें म्हणटा तुमी तशें ते वेस्ट म्हूण न्हय, बट ताजेच आमी यूज करून एक बेस्ट चीज करपाक आमी हे केलें. सो विचार कशें आयले की म्हळ्यार फाल्यां एक रामनवमीक भरपूर लोक येतात. सो आणि आमचे रामनवमीचे रात्री 12-1 वाजता नंतर रथ आमी ओडचे एक हे आसा प्रथा. सो रात्री 12-1 म्हळ्यार ओडून नंतर 2-3 जाता, 3:30 पर्यंत कार्यक्रम वता. ताजे उपरांत कितें करचें. सो आनी खुबशे लोकांक मठांत राबून मठाचे उत्सव पळोवचे अशें एक लोकांक मना आशिल्लें. जर त्या लोकांक हांगा राबका म्हळ्यार हांगा सोय आसपाक जाय. सो अशें विचारून करून एक रामनवमी ब्लॉक म्हणून आमी एक निर्माण केलें की जेणे लागून जर रामनवमीचे संदर्भात जर लोक आयले तांणी हांगा रावचे. रात्री 1 वाजता जर रथोत्सव आरंभ जाल्यार सुद्दां तांणी तांतूं सहभाग घेवचे आणि वापस तांणी विश्रांती घेवन दुसरे दिवस तांणी कडे भायर सरपाक. सो तशें लागून रामनवमी ब्लॉक आमी निर्माण केले. कडेरी पाठशाला व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर. मेन कसन की म्हळ्यार ही बिल्डींग बांदचे मेन न्ही आमगेले उद्देश. आमचे मेन उद्देश असा की आमचे जे जगद्गुरू मध्वाचार्य जे प्रिंसिपल्स घालून दिले, जे फिलॉसॉफी आसा, द्वैत फिलॉसॉफी आसा ते प्रचार करता, प्रोपोगेशन करता आमकां. आणि जर ते प्रोपोगेशन करता जाल्यार पहिले भुरगे जाय आमकां. स्टुडंट्स भितर येवका. स्टुडंट्स भितर येवका जाल्यार स्टुडंट्स भितर आयले नंतर तांकां आमी टिचर्स दिवका. टिचर्स जर दिवका जाल्यार टिचर्सान हांगा येवका. टिचर्सान हांगा येवका जाल्यार तांकां एकोमोडेशन दिवका. तांकां एकोमोडेशन दिवका जाल्यार तांकां कितें बिल्डींग बांदका. सो हे सर्व इंटरकनेक्टेड आशिल्लें. फाल्यां जर एक टिचर आयलो आनी हांगा भुरग्यांक जर शिकोवपाक जाय, पयलीं तो विचारता की रावची वेवस्था आसा की ना. आणि ही मठ जाला जेन्ना मठा भितर फॅमिली भुरगे हे ते म्हळ्यार तांचे थोडे रेस्ट्रिक्शन उरता. मठाचे थोडे एक नियमावळी आनी आसा ते सर्व ही मनांत दवरून आमी एक भायर
एक नवीन वास्तू निर्माण केलं आहे आणि ते एक 12 फ्लॅट्स असे हे केले आहे जेणेकरून वैदिक जे हांगा आसात तांकां रावचे तांचे फॅमिली रावच्याक मेळ्ळे आणि टीचर्स कोणे तरी फाल्यां आयले सो तांणी विथ फॅमिली तांणी हांगा रावय फाल्यां तुमकां दिसतालें एकटोच आयल्यार जालें न्ही बट प्रॉब्लम कसो जाता फाल्यां टीचर एकटो आयलो तो 1 म्हयन्यान तूं 4 दिवस जर हॉलिडे काडटालो ना फॅमिली थंय आसा हांव 4 दिवसाक वचून येता अशे तरेचे फाल्यां हें जाता म्हळ्यार इंटरप्शन जावचे चान्सीस आसा सो तशें आनी जावचें न्ही विथ फॅमिलींतन जर हांव हांगा रावलें तेन्ना भुरग्याक शिक्षण बरें मेळटा सो ही विचारधारा दवरून आमी वैदीक संकुल आनी टिचर्सांक रावचे खातीर एक वेवस्था हांगा केल्या फाल्यां अशेंय जाता की बॅचलर्स येतात सो बॅचलर्साक फ्लॅट दिवन कोताक येना सो त्या निमित्तान आमी स्टुडियो अपार्टमेंट्स केले सो बॅचलर्स कोणे आसा तो विद्वान आसा तो भुरग्यांक शिकोवचे तागेले हे आसा सो तो बॅचलर आसतना ताका आमी स्टुडियो अपार्टमेंट दिवचे आनी भुरग्यांक आमी शिकोवचे अशे तरेचे वेवस्था केली सो एक रामनवमी ब्लॉक आसा कडेन गेस्ट रावचे रूम्स आसा बॅचलर्स कोणे तरी विद्वान आनी आसल्यार तांकां स्टुडियो अपार्टमेंट आसा आनी फॅमिली जे मठाचे सेवेक आनी हांगा टिचर्स जावन स्टाफ जावन तांणी जर सेवा करची आसल्यार तांकां रावची वेवस्था आसा सो अशी करून घेवन नवीन वास्तू उभारची अशी जाल्या कडेन भितवील प्राकार हे कसन आसा ते सर्व ही रिनोवेशन केले आनी पाठशाला हेय आमी नवीकरण करून घेवन ताका आत्ताचे कालमान प्रमाणे लायब्ररी फाल्याक भुरग्यांक थोडे कंप्युटर एज्युकेशन थोडे संगीताचेही ज्ञान कित्याक म्हळ्यार तांकां प्रवचन आनी करोवचें आसल्यार थोडे संगीत ना आनी कितें तरी आसलें तर प्रवचन करच्याक तांकां हें जाता एक ग्रीन रूम केल्लो आसा जेणे करून ऑनलायन फाल्याक कितें तरी एक विचार विनिमय करचें आसल्यार तशेंही एक विचार आमी दवरून घेतिल्लो आसा आनी येवचे जून 2026 हे पाठशाला आरंभ जावचे अशी आमी एक दूरदृष्टी दवरल्या आनी हे कार्यक्रमाचे उपरांत आमी ते हे करचे म्हणून हे केलें आतां जी रामायण थीम पार्क आसा ताचें नांव आमी कडेन सांगताले ऑलरेडी एक नांव देवान सूचना दिल्लो आसा सो ती कसन आसा आमगेले 550 वर्ष जाले सो आमकां कडेन आनी एक अशी सूचना म्हळ्यार मनांत आयले की इतलें सर्व नवीकरण इतले तरी वास्तू उभारता आसाची बट देवा खातीर कितें केलें अशें एक मनांत तूं आमकां प्रश्नचिन्ह निर्माण जालें हें सर्व आमकां न्ही बिल्डींग बांदता आसाची भुरग्यांक खातीर रामनवमी येता ते आमच्या समाजाच्या लोकां खातीर देवा खातीर कितें दिलें आनी हे देवान 1 वर्ष 2 वर्ष काय न्ही 550 वर्ष ही परंपरा जी आता 24 स्वामेपर्यंत घडून आयल्या ती अखंड परंपरा चलून आयल्या अशें खंय विघ्न जालें ना अविच्छिन्न जावन ही परंपरा चलून आयल्या सो ही अखंड परंपरा चलचेक मूल कारण कोण ते रामदेवाचे सासाय ताज्या आशिर्वादा निमित्तान हे परंपरा अखंड रितीन चलून आयल्या सो इतले उपकार आमचेर देवान दवरले आता समजा एक लौकिक विशयान तुमकां कोणे तरी हेल्प केले तुमकां पैसे फायनान्शियल हेल्प केले मॉरल सपोर्ट दिले ना कसने तरी तुका त्या संदर्भात हेल्प केले री तुम्ही आजीवन मरण पर्यंत ह्या मनशान म्हाका उपकार केला हाका विसरपाक येना म्हाका अशें तुमकां मनांत भावना येता की ह्या मनशान उपकार केले हाका विसरचे न्ही हाजे बद्दल हांव केन्नाय स्मरण करपाक जाय 550 वर्ष आमगेली मठ परंपरा अविच्छिन्न जावन अखंड रितीर चलून आयले आमी देवाक विसरपाक येना न्ही सो ताका लागून देवाक स्मरण करचें आनी फक्त आमी न्ही कशे मठ परंपरेक देवाचे सासाय झाले मठाचे शिष्य वर्ग कोण कोण आसा तांकांही ते देवाचे निमित्तान तांकांही बरें जालें सो फक्त आमी स्मरण करचें न्ही आमी विथ समाज बांधव मेळून घेवन ते रामाचे स्मरण करचे आणि उपकाराचे आमी एक कसं म्हणटाची कृतज्ञता एक समर्पण करची अशी आमी विचार करून त्या निमित्तान आमगेले हे 550 days 550 years 550 crores
जपाचे एक मनांत आयलाय आणि 550 दिवसांत 550 कोटी रामनाम जप जावचे अशी एक मनांत संकल्प आयली आणि एप्रिल 17, 2024 वडाला राम मंदिरांतुल्यान आम्ही रामनाम जपाचे त्रयोदशाक्षर श्री राम तारक मंत्राचे आम्ही उपदेश केले आणि ऑक्टोबर 18, 2025 करेक्ट 550 दिवसात परिपूर्णता झाली आणि ह्या 550 दिवसांत 593 crores रामनाम जप परिपूर्ण झाला असा. म्हणजे आम्ही किती लेखिले त्याच्यापेक्षा 43 crores जास्त रामनाम जप घडील असा आणि आताही टिल दी फंक्शन ओवर आताही रामनाम जप 120 जपकेंद्र आणि 104 उपकेंद्रांत रामनाम जप आताही थोडे रीतीर घडत असा, बंद पडना. आताही त्यांनी पहिले एक दिवसात 2 सेशन आशिल्ले, आता 1 सेशन असे करून ते आताही चालू असा.